सातारा जिल्ह्यातल्या तडवळे हे माळरानावरील दुष्काळी गाव. तळवडेची दुष्काळी परिस्थिती बदलून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वसुंधरा स्वच्छता अभियानानं पुढाकार घेतलाय. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून गावातल्या पडीक जमिनीवर 1300 झाडं लावण्यात आली आहेत. त्यासोबतच गावात 90% शौचालय बांधण्यात आलेत. आज आपण तडवळे गावाची वृक्ष लागवडीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी सातारा जिल्ह्यात जाणार आहोत. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे हे 2200 लोकवस्तीचे गाव. गेल्या अनेक वर्षांपासून गावाला दुष्काळाचा सामना करावा लागतोय. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागत होतं. मात्र पुण्यातल्या वसुंधरा स्वच्छता अभियान या संस्थेने तडवळे गावाला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय घेतला. वसुंधरा स्वच्छता अभियानाच्या सदस्यांनी गावात येऊन बैठका घेतल्या. त्यानंतर गावात वृक्षारोपण, शौचालय बांधणी, अंतर्गत रस्ते उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 50% लोकसहभागाची अटही ठेवण्यात आली. 2013 साली 1300 वृक्षांची लागवड केली. 2013 साली इथं 1300 झाडांचं जवळ वृक्षारोपण केलं आणि आता 2 वर्ष जरी झाले त्या झाडे उत्कृष्टपणे वाढलेली आहेत. वसुंधरा स्वच्छता अभियान मार्फत आम्ही वृक्षारोपण केल्यानंतर दुसरे सुद्धा गावातल्या जे इतर जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा आपल्या ठिकाणी काही शेतावरती बांधावरती ते वृक्षारोपण त्यांनी केलं. आपल्या बांधावर त्यांनी आंब्याची झाडं सुद्धा लावली जी आम्ही दत्तक दिली होती. त्यानंतर मग गावात एक हागणदारीमुक्त गाव होण्यासाठी एक 90% शौचालय सुद्धा लोकांनी इथं बांधले. मीटिंगा घेतल्या, 3 मीटिंगा झाल्या. त्या 3 मीटिंगामध्ये आमचं ठरलं की 50% वसुंधरा स्वच्छता अभियान या संस्थेने खर्च करायचा आणि ग्रामस्थांनी म्हणजे गावाने 50% खर्च करायचा. त्या पद्धतीने आम्ही ही साईट पाहिली. 16 एकराची ही साईट आहे आणि या 16 एकराच्या एकरावर आम्ही 1300 झाडं लावली. आणि झाडं सर्वजण लावतात, पण आम्ही महत्त्वाचं म्हणजे ही झाडं जगवली आणि आज या ठिकाणी 1250 झाडं जिवंत आहेत. अतिशय ग्रामस्थांनी आणि आमच्या मित्रमंडळींनी सहकार्य केल्यामुळं आम्ही अतिशय सुंदररित्या अशी आम्ही ही झाडं जगवली. आणि आज या ठिकाणी 3 वर्षापूर्वीची ही साईट पाहिली असता आणि आज पाहिली असता खूप आनंद वाटतो. आणि पंप केला की जो हातपंप पण चालतो आणि लाईटवर पाणी सुद्धा टाकीला चालतं. त्याच्यानंतर सौर ऊर्जेवरचे एक आम्ही दुहेरी हातपंप राबवला की त्यातून 0 बजेट म्हणजे 0 मेंटेनन्सने आम्ही 40% गाव कव्हर करतो त्या पाण्यावर. ठिकाणी जवळपास 3-4 एकर क्षेत्रामध्ये जवळपास 4 ते 5 लाख रुपये खर्च करून इथे 1500 झाडांची लागवड केली. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. ह्याची दखल आम्ही ज्यावेळेस शासनाची पर्यावरण सदृढ समृद्ध ग्राम योजना ही ज्यावेळेस गेले 5 वर्षापूर्वी चालू झाली त्याच्यामध्ये महत्त्वाचा निकष होता वृक्ष लागवडीचा की त्याच्यामध्ये आम्ही यशस्वीपणे पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि सलग 3ऱ्या वर्षी सुद्धा जे सहभाग घेऊन यशस्वीपणे आम्ही ती योजना आम्ही पार पाडली. तिन्ही वर्षामध्ये सहभाग घेऊन आम्ही इथून पुढे निरंतर त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आम्ही निकष पूर्तता करतोय. त्यामार्फत आम्हाला शासनाकडून बक्षीस सुद्धा ग्रामपंचायत मिळाले. 2 वर्षातच गाव हिरवगार झालं. 1300 पैकी सुमारे 1250 झाडं जगवण्यात गावकऱ्यांना यश आलंय. वृक्षारोपणासोबतच गावात 90% शौचालय बांधण्यात आलेत. त्यामुळे गावातल्या आरोग्याचा प्रश्न निकाली निघालाय. तसंच गावात स्वच्छ पाणी मुबलक मिळत असल्याने महिलाही समाधानी आहेत. जे काय आपल्या गावात संसर्गजन्य रोग होते ते आता नष्ट झालेले आहेत आणि जे काय आजार निर्माण झालेले ते सार्वजनिक शौचालयामुळे कायमचे बंद झालेले आहेत. तडवळे गावात पाण्याची भरपूर टंचाई आहे. तरी पण ग्रामपंचायतीच्या नियोजनाप्रमाणे आम्ही भरपूर पाणी आहे. आम्ही नियोजनाप्रमाणे थोडं म्हणजे भरपूर पाणी वापरत नाही. जेव्हा पाहिजे तेवढंच पाणी आम्ही वापरतो. गावकऱ्यांच्या मेहनतीला वसुंधरा स्वच्छता अभियानाची साथ मिळाल्याने गावाचा विकास वेगाने होतोय. यानंतर गावातलं आणि शेतातलं पाणी शेतातच अडवण्यात येणार आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता तडवळे गावाप्रमाणेच ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास गावाचा विकास साधता येईल. गजानन भोयर, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सातारा.